नेक्स्ट ॲडजस्टमेंट येते पार्टली इन्शुअर्ड गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर ऑर ॲक्सिडेंट. आता या केसमध्ये पहा, गोडाऊनमध्ये किंवा शॉपमध्ये जितक्या रुपयांचे गुड्स आहेत त्याचा पूर्ण विमा न घेतल्यामुळे इन्शुरन्स कंपनी कधीही जितका माल नष्ट झालेला आहे तितकी अमाऊंट मान्य करत नाही, ॲडमिट करत नाही. उदाहरणार्थ पहा, 10,000 रुपयांचा माल गोडाऊन किंवा शॉपमध्ये होता, शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आणि त्यामध्ये गुड्स ते पूर्ण नष्ट झाले, पण इन्शुरन्स कंपनीने 6,000 रुपयांचाच क्लेम ॲडमिट केला. अशा केसमध्ये पहा, इफेक्ट आपल्याला 3 घ्यायचे आहेत. कशा स्वरूपात इफेक्ट होतील पहा, जितक्या रुपयांचा माल नष्ट झालेला आहे 10,000 रुपयांचा, त्याचा पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर ऑर ॲक्सिडेंट म्हणून घ्या. सेकंड इफेक्ट, इन्शुरन्स कंपनीने जितक्या रुपयांचा क्लेम ॲडमिट केलेला आहे ती अमाऊंट आपल्याला बॅलन्स शीटच्या असेट साईडला घ्यायचा आहे, इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल. कारण की हे पैसे आपल्याला कंपनीकडून, इन्शुरन्स कंपनीकडून मिळणार आहेत 6,000 रुपये, आणि 4,000 रुपयाचा क्लेम ॲडमिट केलेला नसल्यामुळे तो आपला लॉस होईल. त्याचा तिसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू लॉस बाय फायर ऑर ॲक्सिडेंट म्हणून घ्यायचा आहे. हे 3 इफेक्ट होतात या ॲडजस्टमेंटसाठी. थँक्यू व्हेरी मच.